उच्चारण, अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न एवढं आपण काल बघितलं होतं. तर त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे संज्ञा प्रकरण, तो आज आपण बघणार आहे. संज्ञा प्रकरणमध्ये काय आहेत, 18 प्रकारचे टर्म्स दिलेले आहेत, 18 शब्द दिलेले आहेत, ज्याच्या डेफिनेशन्स संस्कृतमध्ये ज्याच्यात दिलेले आहेत ते म्हणजे संज्ञा प्रकरण. त्याला आपण संज्ञा म्हणतो. म्हणजे 18 असे शब्द आहेत की ज्याच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर ते डेफिनेशन्स म्हणजे संज्ञा. सूत्राच्या स्वरूपामध्ये त्या डेफिनेशन्स आहेत, त्या संज्ञा दिलेल्या आहेत. तर ते 18 सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे पाठ करायचे आहेत. सूत्र आणि त्याची वृत्ती. तर एक एक करत आज आपण ते संज्ञा प्रकरण बघू. त्याच्या आधी मी तुम्हाला काल शब्द पाठ करून यायला लावलं होतं. कोण बोलून दाखवणार होते शब्द? शुभांगी बोलून दाखवणार होते शब्द. हो सर. पाठ केलाय देव शब्द? हो केली. बोलून दाखव. देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान द्वितीया, देवेन देवाभ्यां देवे हि तृतीया, देवान देवाभ्यां देवेभ्य चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्य पंचमी, देवस्य देवो देवानां षष्ठी, देवे देवयो देवेषु सप्तमी, हे देव हे देवो हे देवाः संबोधनम्. चतुर्थी चुकली. देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी. देवेन देवाभ्याम देवैहि तृतीया येते. ठीक आहे. देवाने देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी असं येतं तिथे. ठीक आहे. आणखी कोणाचा पाठ आहे? पाठ सगळ्यांचाच असला पाहिजे. देव शब्द आहे, सगळ्यात बेसिक शब्द आहे. कोण बोलून दाखवतं आणखीन? देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, हे देव हे देवो हे देवाः संबोधन. ओके, छान. आणखी कोणाचा पाठ आहे? अनिशा? देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयो देवनाम षष्ठी, देवे देवयो देवेषु सप्तमी, हे देव हे देवो हे देवाः संबोधन. छान. तर हा देव शब्द अकारांत पुल्लिंगी शब्द. आता देव शब्दाप्रमाणे अकारांत जे पण शब्द असतील ते देव शब्दाप्रमाणे चालतील. जसं वैद्य आहे, वैद्य. जेव्हा आपण उच्चार करतो वैद्य शब्दाचा, तर त्याचा शेवटचा अंत्यस्वर आहे तो अ आहे, वैद्य अ, म्हणून तो पण देवप्रमाणे चालेल. राम अ, तो पण देवप्रमाणे चालेल. जेवढे पण अकारांत शब्द आहेत पुल्लिंगी ते सगळे देवप्रमाणे चालतात. ठीक आहे. आता आपण आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे संज्ञा प्रकरण. आता याच्यामध्ये जे 18 प्रकारच्या संज्ञा आहेत, 18 शब्द दिलेले आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये, ज्याची सूत्र तुम्हाला पाठ करायची आहेत. तर ते कोणते कोणते सूत्र आहेत आणि नेमकं संज्ञा प्रकरणमध्ये काय दिले ते आता आपण बघू. बघा, पहिली जी संज्ञा दिलेली आहे ती आहे सूत्र येते संयोग. संयोग या संज्ञेचं सूत्र आहे हलो अनंतराः संयोगः. हलो अनंतराः संयोगः. आता याचा अर्थ काय होतो, तर आता इथे खाली जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते त्याचं हे दिलेलं आहे, फोड केलेली. हलो अनंतराः संयोगाची फोड केलेली. हलह अनंतराः संयोग. इथे जे संधी एकत्र करून दिलेले, खाली संधी फोड करून दिलेले ब्रॅकेटमध्ये. हलह अनंतराः संयोग, हलो अनंतराः संयोग. आता खाली वृत्ती म्हणजे काय असतं, तर वृत्ती म्हणजे जे पण सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राला आणखीन एक्सप्लेन केलेलं असतं संस्कृतमध्येच, त्याला म्हणतो आपण वृत्ती, स्पष्टीकरण.
त्या सूत्राचं स्पष्टीकरण, पण संस्कृतमध्ये ते स्पष्टीकरण असतं, त्याला म्हणतो आपण वृत्ती. आता हलो अनंतर हा संयोग म्हणजे काय म्हणायचंय त्यांना, तर अचभी अव्यवहिता हलह संयोग संज्ञा स्युः. अचभी, अचभी तृतीय विभक्ती. अच म्हणजे अच म्हणजे त्या ठिकाणी स्वर. काल आपण बघितलं ना, अच प्रत्याहारामध्ये सगळेच्या सगळे स्वर येतात. तर त्या अचद्वारे म्हणजे स्वरांद्वारे ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं व्यवधान नसतं, आणि अशा वेळेस स्वरांचं व्यवधान नसताना जेव्हा हल म्हणजे व्यंजन एकत्र येतात त्याला संयोग असं म्हटलं जातं. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजन एकत्र आलेले आहेत पण त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं स्वराचं व्यवधान नाहीये, तेव्हा त्याला म्हणू आपण संयोग. जसं एक उदाहरण बघा, कार्त्स्न्य हा शब्द आहे. कार्त्स्न्य. आता ह्या शब्दामध्ये एवढं बघा, हे एक अक्षर बघा, हे कसं तयार झालेलं आहे, अर्धा त प्लस स प्लस न प्लस र प्लस य. कार्त्स्न्य शब्द कसा तयार झाला, तर त स न र आणि य या सगळ्यांचं मिळून हा कार्त्स्न्य शब्द तयार झालाय. आता ह्या ठिकाणी जर का बघितलं, आता कोणताही शब्द असू द्या, आता आपण काक हा शब्द जरी घेतला तर हा शब्द तयार करताना ह्या ठिकाणी क प्लस आ प्लस क प्लस अ असा आपल्याला तो शब्द तयार करावा लागतो. म्हणजे इथे स्वर आला, इथे स्वर आलेला आहे. शब्द तयार होताना स्वर हा येतोय, पण ज्यावेळेस एखादा अक्षर किंवा एखादं जोड अक्षर तयार होताना त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा स्वर नसतो, त्यावेळेस त्याला आपण संयोग म्हणतो. आता इथे बघा, त स न र य हे सगळे एकत्र आले आणि हा कार्त्स्न्य शब्दामधला हा दुसरा जोडाक्षर तयार झाला. हे जोडाक्षर तयार होताना कोणत्याच प्रकारचा स्वर त्या ठिकाणी आलेला नाही, कोणत्याच प्रकारच्या स्वराचं त्या ठिकाणी व्यवधान नाहीये, म्हणून याला म्हणू आपण संयोग. कोणत्याही प्रकारचं स्वराचं व्यवधान ज्यावेळेस नसतं दोन व्यंजनांमध्ये, तेव्हा त्याला आपण संयोग असं म्हणतो. ठीक आहे. एक प्रकारचं संयोग म्हणजे एक प्रकारे जोडाक्षर असतात, पण जोडाक्षर कसे, तर ज्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं स्वरांचं व्यवधान नाहीये असे जोडाक्षर, त्याला म्हणतो आपण संयोग. ही वृत्ती लक्षात ठेवायची. अचभी अव्यवहिता हलह संयोग संज्ञा स्युः म्हणजे ज्या ठिकाणी स्वरांचं व्यवधान नसतं, स्वरांद्वारे ज्या ठिकाणी व्यवधान नाहीये अशा व्यंजनांचं एकत्र येणं त्याला संयोग असं म्हटलं जातं. अचभी अव्यवहिता हलह संयोग संज्ञा स्युः. आता कोणत्याही प्रकारचा, आता कार्त्स्न्य शब्द सांगितला, तसंच देवदत्त शब्द बघा, देवदत्त किंवा नुसतं देवदत्त मधला दत्त एवढाच शब्द बघा. आता हा जो दत्त शब्द आहे याच्यामध्ये हा त प्लस त, इथे हा जो त तयार झालेला आहे ना, तर इथे ह्या दोन स्वरांच्या मध्ये कोणत्याच प्रकारचं, या दोन व्यंजनांच्या मध्ये कोणत्याच प्रकारच्या स्वराचं व्यवधान नाहीये, म्हणून हा जो त तयार झालेला आहे देवदत्त मधला डबल त, याला आपण संयोग म्हणणार. दोन व्यंजन एकत्र आलेले असतात आणि त्या दोघांच्या मध्ये कोणत्याच प्रकारच्या स्वराचं व्यवधान नसतं, तेव्हा त्याला आपण संयोग म्हणतो. आणि संयोगसाठी आणखीन एक कंडिशन काय, तर संयोग ही फक्त व्यंजनांमध्येच होत असतो. नंतर दुसरी जी संज्ञा आलेली ती आहे संहिता. संहिता या शब्दाची संज्ञा आहे, त्याचं सूत्र आहे परः सन्निकर्षः संहिता. आता वृत्ती काय त्याची, तर वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संज्ञा स्यात्. वर्णांचं अतिशय जवळ येणं त्याला आपण संहिता असं म्हणतो. वर्णानाम अतिशयितः सन्निधी संहिता संज्ञा स्यात्. आता
संयोगमध्ये पण वर्ण जवळ येत होते आणि संहितामध्ये पण वर्ण जवळ येत आहेत. पण संहिता आणि संयोग ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे? तर संयोगमध्ये फक्त व्यंजनच जवळ आले तरच त्याला संयोग म्हटलं जातं. संहितामध्ये स्वर आणि व्यंजन असा भेद नसतो. स्वर जवळ येऊ द्या किंवा व्यंजन जवळ येऊ द्या, त्या ठिकाणी संधी होते. संहिता म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं अतिशयित सन्निधी म्हणजे एकत्र येणं ही क्रिया त्या ठिकाणी घडते, त्याला म्हटलं जातं संहिता. दुसरं संहिता या शब्दालाच दुसरं नाव आहे संधी. आपण जी शब्दांमध्ये किंवा 2 अक्षरांमध्ये संधी करत असतो त्याला म्हटलं जातं संहिता. संहिता हे त्याचं दुसरं नाव आहे संधीचं. तर वर्णांचं अतिसान्निध्य, वर्ण अतिशय जवळ येणं याला संहिता म्हटलं जातं. संहितामध्ये स्वर व्यंजन असा भेद नसतो. संयोग हा फक्त व्यंजनांमध्येच होत असतो. जसं नीलोत्पलम. नीलोत्पलम. आता ह्या ठिकाणी संधी झालेली. नील प्लस उत्पलम अशी त्या ठिकाणी संधी झालेली आहे. तर ही संधी इथे स्वरे अ, इथे स्वरे उ आणि अ प्लस उ चा ओ झालेला आहे, ती त्या ठिकाणी संधी झालेली. तर ही अ आणि उ एकत्र येऊन त्या ठिकाणी ओ तयार झाला. तर हे जे अ आणि उ चं एकत्र येणं आहे त्याला म्हटलं जातं संहिता, त्यालाच म्हटलं जातं संधी. तर ह्या वर्णांचं अतिशय जवळ येणं याला संहिता असं म्हटलं जातं. तेच दुसरं सूत्र आहे संहिता म्हणजे परसन्निकर्षः संहिता. वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संन्यस्यात्. आता हे जे सूत्र आहेत ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हलोऽनंतर हा संयोग, परसन्निकर्ष संहिता किंवा ती वृत्ती जी दिलेली वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संन्यस्यात्, ही वृत्ती लक्षात ठेवायची. पाठ करा किंवा मग अशी लक्षात ठेवा की त्याच्यामधला एखादा शब्द जरी गाळलेला असला तर तुम्हाला ते शब्द त्या ठिकाणी योग्य प्रकारे भरता आला पाहिजे. अशा प्रकारे तरी ती वृत्ती लक्षात ठेवायची. तिसरी संज्ञा आहे ह्रस्व दीर्घ प्लुतः. सूत्र आहे त्याचं उकालो अच ह्रस्व दीर्घ प्लुतः. उकालः अच ह्रस्व दीर्घ प्लुतः. अच म्हणजे स्वर. स्वरांचे 3 प्रकार दिलेले आहेत, ह्रस्व दीर्घ आणि प्लुत स्वर. आता हे जे ह्रस्व दीर्घ प्लुत प्रकार केलेले आहेत हे कशाच्या आधारावरती केलेले आहेत? तर त्याच्या उच्चारणाला लागणाऱ्या काळाच्या आधारावरती. मग हा काळ कसा ठरवला? तर ह्या ठिकाणी जे उकालः म्हटलेलं आहे ना तर त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे उश्च उश्च उश्च. तर त्या ठिकाणी जे पहिला उ आहे तो ह्रस्व आहे, दुसरा उ आहे वृत्तीमध्ये बघा, वृत्तीमध्ये पहिला जो उ दिलेला आहे तो ह्रस्व उ आहे, दुसरा जो उ दिलेला आहे तो दीर्घ उ आहे. हा ह्रस्व आहे, हा दीर्घ आहे आणि हा प्लुत आहे. आता ह्रस्व दीर्घ प्लुत हे कशावरून ठरवलं? तर हे ठरवताना त्या ठिकाणी हे 3 उ कसे काढले? तर कोंबड्याचा जो आवाज असतो, सकाळी जो कोंबडा आरवतो, तर कोंबडा आरवताना जो आवाज निघतो, तर कोंबड्याने आरवण्याची सुरुवात केल्यापासून त्याचा जो हायेस्ट पीक पॉइंट असतो ओरडण्याचा, तर तो पीक पॉइंट म्हणजे प्लुत स्वर आणि सुरुवात जी होती ती म्हणजे ह्रस्व स्वर. असं त्या ठिकाणी तो काळ त्या ठिकाणी ठरवलेला आहे. तर ह्रस्व दीर्घ प्लुत उश्च 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 वह वाङ्कालः इव कालः यस्य सह च क्रमात ह्रस्व दीर्घ प्लुतः संन्यस्यात्. म्हणजे काय? तर ह्या ऊला उच्चार करण्यासाठी जितका काळ लागतो तितका काळ ज्या ज्या स्वराचा आहे त्या स्वरांना क्रमाने ह्रस्व दीर्घ प्लुत असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या पहिला ऊ जो आहे ह्रस्व ऊ त्याला उच्चार करण्यासाठी लागणारा काळ हा सर्व ह्रस्व स्वरांचा काळ असतो. दुसऱ्या ऊला उच्चार करण्यासाठी लागणारा काळ हा सर्व दीर्घ स्वरांचा काळ असतो आणि तिसरा जो ऊ दिलेला आहे प्लुत त्याला उच्चार करण्यासाठी लागणारा जो काळ आहे हा सगळ्या प्लुत स्वरांचा काळ असतो. आता हा काळ म्हणजे नेमका किती सेकंद किंवा किती हे असतं? तर उन्मेष निमेष याच्यावरून त्याला ठरवलेलं आहे. मात्राच्या आधारावरती काळ ठरवला जातो. ह्रस्व स्वराला उच्चार करण्यासाठी 1 मात्रा इतका काळ लागतो, दीर्घ स्वराला उच्चार करण्यासाठी 2 मात्रा काळ लागतो आणि प्लुत स्वराला उच्चार करण्यासाठी 3 मात्रा काळ लागतो. आता 3 मात्रा म्हणून आपण प्लुत स्वर कसं दाखवतो? आपण असं ऊ लिहितो आणि पुढे 3 लिहितो. 3 म्हणजे त्या ठिकाणी 3 मात्रा काळ लागणार आहे, म्हणजेच तो प्लुत स्वर आहे. आता 1 मात्रा म्हणजे किती सेकंद असतात? तर आपली जी पापणी असते डोळ्याची त्याला एकदा उघड झाप करण्यासाठी उन्मेष निमेषसाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ म्हणजे 1 मात्रा.
वेळ तर काही मिलीसेकंदचा तो वेळ असतो. तर त्याच्यावरून आपण ह्रस्व दीर्घ प्लुत हे स्वरांचा जो प्रकार आहे तो ठरवत असतो. आता ह्रस्व स्वर दीर्घ स्वर मोस्ट कॉमनली आपल्याला बघायला भेटतात, दररोजच्या वापरामध्ये असतात. प्लुत स्वर जे असतात ते प्लुत स्वर दैनंदिन वापरामध्ये किंवा लिखाणामध्ये वाचनामध्ये कधी येत नाहीत. प्लुत स्वर हे मोस्टली वेदांमध्ये दिलेले असतात. वेदांचे जे सूत्र आहेत त्याच्यामध्ये प्लुत स्वर बघायला भेटतात. आपल्याला ह्रस्व आणि दीर्घ हे 2 स्वर महत्त्वाचे ते कायम बघायला भेटतील. पण प्लुत लक्षात ठेवा, ह्रस्व दीर्घ, दीर्घच्या नंतर आणखीन कोणता मोठा उच्चारण काळ असलेला स्वर असेल तर तो असतो प्लुत स्वर. नंतर चौथी जी संज्ञा आहे ती आहे अनुनासिक संज्ञा. अनुनासिकाची संज्ञा त्या ठिकाणी दिली. मुखनासिका वचनो अनुनासिक. मुखनासिका वचनो अनुनासिक हे सूत्र लक्षात ठेवा. खाली त्याची वृत्ती दिलेली. मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्णः अनुनासिक संज्ञा स्यात्. अनुनासिक हे कशाला म्हटलं जाणार, कोणत्या वर्णांना अनुनासिक वर्ण म्हणणार, तर ज्यांचं उच्चारण हे मुखासहित नासिकेद्वारा केलं जातं. म्हणजे त्याचा उच्चार करण्यामध्ये मुख तर इन्क्लूड असतंच, त्याच्यासोबत नासिकेचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असतो. नासिकेद्वारा तो वर्ण उच्चार केला जातो, म्हणून त्याला अनुनासिक असं म्हटलं. मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्णः अनुनासिक संज्ञा स्यात्. काल मी अनुनासिक वर्ण सांगितले ते कोणते कोणते अनुनासिक वर्ण आहेत. माहेश्वर सूत्रामध्ये पण एक सूत्र आहे ज्याच्यामध्ये सगळे अनुनासिक दिलेले आहेत. कोणतं आहे? यमंगणनम हे जे सूत्र आहे हे सगळे अनुनासिक आहेत. त्यांचं ज्यावेळेस आपण उच्चार करतो ते मुखाचा समावेश तर होतोच, पण असं नाकाला जर का तिथे तुम्ही बोट ठेवून त्याचा उच्चार केला तर नाकामध्ये व्हायब्रेशन्स जाणवतात. तर म्हणजेच त्याचा उच्चार आपण नासिकेद्वारा सुद्धा करतो. यमंगणनमचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो तर नाकावर बोट ठेवलं तर नाकामध्ये व्हायब्रेशन्स जाणवतात. म्हणजेच आपण त्याचा उच्चार हा नासिकेद्वारे सुद्धा करत असतो अनुनासिक वर्णांचा. म्हणून अनुनासिक शब्दाचं अनुनासिक संज्ञेचं सूत्र आहे मुखनासिका वचनो अनुनासिक. वृत्ती लक्षात ठेवा. मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्णः अनुनासिक संज्ञा स्यात्. नंतर त्या ठिकाणी 5वं सूत्र दिलेले पदम. पदम ह्या संज्ञेचं त्या ठिकाणी सूत्र दिले. सूत्र आहे सुप्तिंगंतम पदम सुबंतम च तिंगंतम च पदसंज्ञम स्यात्. सुप आणि तिंग हे ज्याच्या मागे आहेत, सुप प्रत्यय आणि तिंग प्रत्यय ज्याच्या मागे लागतात अशा शब्दांना पद ही संज्ञा प्राप्त होते. जसं राम शब्द जर का म्हटलं, आता सुप प्रत्यय म्हणजे कोणते प्रत्यय, तर जे पण आपण शब्द म्हणत असतो, देवः देवौ देवाः प्रथमा देवम देवौ देवान द्वितीया, तर हे जे प्रथमा द्वितीया तृतीया हे जे आपण म्हणतो तर हे कशाच्या आधारावरती लागलेले आहेत, कशाच्या आधारावर आपण प्रथमा द्वितीयासाठी म्हणजे प्रथमा म्हणायचं असेल तर आपण देवः असंच म्हणायचंय प्रथमा एकवचनसाठी. प्रथमा द्विवचनसाठी देवम देवः देवौ देवौ हे प्रथमा द्विवचनसाठी देवौ हाच शब्द म्हणायचा आहे. हे कशाच्या आधारावर ठरवलंय तर ते सुपप्रत्ययांच्या आधारावरती ठरवलेलं आहे. सुपप्रत्यय हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्याही शब्दाला विभक्ती प्रत्ययानुसार जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुपप्रत्यय लागतात आणि त्याच्या आधारावरती आपण त्याला तो शब्द विभक्तीनुसार तयार करत असतो. तर हे सुपप्रत्यय सु औजस अम औक्षस टाप भ्याम्बिस गसेप भ्याम्बिस असे ते प्रत्यय आहेत. तर हे प्रत्यय ज्यावेळेस कोणत्याही प्रातिपदिकाला लागतात त्यावेळेस त्याला आपण पद असं म्हणतो. शब्द तयार करण्यासाठी सुपप्रत्यय लागतात आणि क्रियापद तयार करण्यासाठी तिंग प्रत्यय लागतात. तिंग म्हणजे धातूंसाठी लागणारे जे पण प्रत्यय असतात ते तिंग प्रत्यय. जसं आपण मी वह मह सीत हत हे प्रत्यय म्हणतो ना, हे प्रत्यय म्हणजेच तिंग प्रत्यय. तर हे ज्यावेळेस धातूंना लागतात त्यावेळेस क्रियापद तयार होतात आणि सुपप्रत्यय ज्यावेळेस शब्दांना लागतात प्रातिपदिकाला लागतात त्यावेळेस शब्द तयार होतात. तर त्यांना सुप आणि तिंगयुक्त जे पण शब्द असतात त्यांना पद ही संज्ञा प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी वृत्ती दिलेली सुबंतम च तिंगंतम च पदसंज्ञम स्यात्. सुबंत आणि तिंगंत हे पदसंज्ञक असतात. मग सुबंतचं उदाहरण घ्यायचं झालं तर रामः देवः वैद्यः हे सगळे सुबंत आहेत. आणि तिंगंताचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर भवती चलती गच्छती हे सगळे तिंगंत आहेत. तिंगंत म्हणजे क्रियापद आणि सुबंत म्हणजे शब्द. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. पदमचं सूत्र दिले. पद कशाला म्हणतात
तर सुप्तिंगंतम पदम सुबंतम च तिंगंतम च पदसंज्ञम स्यात्. ठीक आहे. ठीक आहे. तर ही पदमची संज्ञा लक्षात ठेवा. सुप्तिंगंतम पदम सुबंतम च तिंगंतम च पदसंज्ञम स्यात्. नंतर बघा 6वा जो येतो, 6वी जी संज्ञा आहे ती आहे धातू. धातू कशाला म्हणणार ते त्या ठिकाणी दिले. भुआदयो धातु. भू आदयो धातु. भू आदी हे जे पण आहेत त्यांना धातू म्हटलं. धातू म्हणजे कोणते धातू, तर ज्याच्यापासून क्रियापद तयार करतो आपण ते धातू. भू भव गम गच्छ, नंतर चल रम पठ लिख हे सगळे धातू आहेत आणि याच्यापासून आपण क्रियापद तयार करत असतो. तर त्याचं सूत्र आहे भू आदयो धातू. भू आदी जे पण आहेत त्यांना धातू म्हटलं जातं. नंतर 7वी जी संज्ञा आहे ती उपसर्ग कशाला म्हणणार ते दिलेले आहे. क्रियायोगे उपसर्ग. जे पण क्रियापदामध्ये क्रियापदाच्या आधी जे पण शब्द लागतात त्यांना उपसर्ग म्हटलं जातं. 22 उपसर्ग एकूण प्र परा अपसम अनु अवनी सनी रदु सदु आंग नी अधि अति अपि असे एकूण 22 उपसर्ग आहेत. तर ते 22 उपसर्ग, आता उपसर्ग काय काम करतात तर क्रियापदाच्या आधी जेव्हा उपसर्ग लागतात तर त्यावेळेस ते एखाद्या वेळेस क्रियापदाचा अर्थ बदलवतात. जे मूळ अर्थ आहे तो बदलवून टाकतात, किंवा कधी कधी त्याच क्रियापदाला आणखीन विशेष पद्धतीने सांगायचं असेल, त्याचा अर्थ आणखीन खुलवून सांगायचा असेल तर त्याच्यासाठी आपण उपसर्ग वापरत असतो क्रियापदाच्या आधी. किंवा मग एखाद्या क्रियापदाचं पद बदलायचं असेल त्याच्यासाठी पण आपण उपसर्ग वापरत असतो. तर ते ह्या ठिकाणी उपसर्ग म्हणजे काय ते दिले, क्रियायोगे उपसर्ग हे त्याचं सूत्र आहे. नंतर गुणसंज्ञा आहे. गुण ह्या संज्ञेचं त्या ठिकाणी सूत्र दिलेले. गुण कशाला म्हणणार तर सूत्र आहे त्या ठिकाणी अदेंग गुण अत एंग गुणसंज्ञम स्यात्. अत एंग, अत आणि एंग याला गुण ही संज्ञा प्राप्त होते. अत म्हणजे अ आणि आ, आणि एंग म्हणजे एंग प्रत्याहार. एंग प्रत्याहार म्हणजे कोणते कोणते वर्ण, एंग प्रत्याहार म्हणजे कोणते, ए ओ. ए आणि ओ. ए आणि ओ याला गुणसंज्ञा प्राप्त होते. अ आ ए आणि ओ याला गुणसंज्ञा प्राप्त होते. मग म्हणजे आता हे गुणसंज्ञा प्राप्त होते हे फक्त संज्ञा प्रकरणासाठी, इथे संज्ञा प्रकरण फक्त गुणसंज्ञा कशाला प्राप्त होते एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे याचा उपयोग कुठे होतो तर ज्यावेळेस आपण संधी प्रकरण शिकतो त्यावेळेस गुणसंधी येते. तर गुणसंधीमध्ये गुणादेश होत असतो त्या संधीमध्ये. तर गुणादेश होण्यासाठी गुण म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे, तर ते त्याच्यासाठी ते गुणसंज्ञा दिलेली. तर अत एंग, एंगला गुणसंज्ञा प्राप्त होते. ए आणि ओ याला गुण असं म्हटलं जातं आणि त्याचा उपयोग गुणसंधीमध्ये होत असतो. तर इथे गुणसंज्ञावाचक सूत्र आहे ते आहे अदेंगुण, आणि संधीचं गुणसंधीचं जे सूत्र आहे ते आहे आद्गुण. तर हे संधी आणि संज्ञा यांचे सूत्र वेगवेगळे आहेत, तेवढं एक लक्षात ठेवायचं. तुम्हाला असा पण क्वेश्चन कधी कधी MCQ मध्ये येऊ शकतो की खालीलपैकी गुणसंज्ञावाचक सूत्र कोणतं आहे असं विचारलेलं राहील आणि ते दोन्ही सूत्र दिले राहतील, अदेंगुण आणि आद्गुण. तर अदेंगुण हे गुणसंज्ञावाचक सूत्र आहे आणि आद्गुण हे गुणसंधीवाचक सूत्र आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. गुणसंज्ञा म्हटलं तर अदेंगुण हे सूत्र येईल आणि गुणसंधीचं सूत्र विचारलेलं असेल तर आद्गुण हे त्या ठिकाणी गुणसंधीचं सूत्र येईल. तर गुणसंज्ञा कशाला प्राप्त होते ते ह्या ठिकाणी दिलेले आहे. ए ओ, अ ए आणि ओ यांना गुण ही संज्ञा प्राप्त होते. नंतर वृद्धी ह्या शब्दाचं वृद्धी संज्ञा त्या ठिकाणी दिलेली, सूत्र दिले वृद्धिरादैच. वृद्धी आद आणि ऐच, आद आणि ऐच. ऐच प्रत्याहाराला आणि आ आणि ऐच प्रत्याहार यांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. वृद्धी संज्ञा प्राप्त होते आ आणि ऐच प्रत्याहाराला. ऐच प्रत्याहार म्हणजे कोणते कोणते वर्ण येतील, ए ओ. ए ओ. ऐ आणि औ. ऐ आणि औ यांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. एंग म्हणजे ए ओ यांना गुणसंज्ञा प्राप्त होते आणि ऐच म्हणजे ऐ आणि औ यांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते.
वृद्धी संज्ञेचा उपयोग कुठे होणार आहे, तर वृद्धी संधी ज्यावेळेस आपण शिकणार त्या ठिकाणी वृद्धी संज्ञाचा उपयोग होईल. तर वृद्धी संज्ञावाचक सूत्र जर का विचारलेलं असेल तर ते असतं वृद्धिरादईच, आणि वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची. तर हे दोन, गुण आणि वृद्धी या दोघांमध्ये हे डिफरन्शिएशन लक्षात ठेवायचं. गुणसंज्ञावाचक सूत्र वेगळे, गुणसंधिवाचक सूत्र वेगळे. तसंच वृद्धी संधीचं सूत्र वेगळे आणि वृद्धी संज्ञाचं सूत्र वेगळे. वृद्धिरादईचे हे वृद्धी संज्ञावाचक सूत्र आहे आणि वृद्धिरेची हे वृद्धी संधीचं सूत्र आहे. तर ते वृद्धी कशाला म्हणणार किंवा वृद्धी ही संज्ञा कशाला प्राप्त होते, तर हे या सूत्रामध्ये ते दिलेलं आहे. वृद्धिरादईच, आ, ऐ आणि औ यांना वृद्धी ही संज्ञा प्राप्त होते. नंतर इत कशाला म्हणायचं ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे पुढच्या ह्याच्यात. हां, काही डाऊट आहे गौरी? त्यामध्ये अ येणार नाही वृद्धीमध्ये. अ नाही येणार, आ, ऐ आणि औ. आ, ऐ आणि औ. अ जो आहे तो गुणमध्ये येईल, गुण. अत एंग असं म्हटलेलं आहे ना. अ, ए आणि ओ हे गुणसंज्ञा आहे. आ, ऐ आणि औ ही वृद्धी संज्ञा आहे. ठीक आहे. पुढे इत ही संज्ञा कशाला प्राप्त होते ते या ठिकाणी दिले. उपदेशे अच अनुनासिक इत, म्हणजे उपदेशामध्ये जो पण अनुनासिक अच असेल, अच म्हणजे स्वर, जो पण अनुनासिक स्वर असेल त्याला इत संज्ञा प्राप्त होते. आता इथे अनुनासिक स्वर म्हणजे जो आपण मुखनासिका वचनो अनुनासिक त्याच्यामध्ये जे अनुनासिक बघितले यमंगननम, ते वाले अनुनासिक नाही इथे. तर जो पण लोप पावणारा स्वर असतो त्याला या ठिकाणी अनुनासिक म्हटलेले आहे. उपदेश म्हणजे जे पण पाणिनी असेल किंवा पतंजली असतील किंवा कात्यायन असतील यांचे जे पण सूत्र आहेत त्या सूत्रांमध्ये जे पण अनुनासिक शब्द तयार होत असतील त्या अनुनासिक शब्दांना इतसंज्ञा प्राप्त होते, म्हणजे ते शब्द त्या ठिकाणी लोप होतात. हे एक इतसंज्ञा वाचक सूत्र आहे. धातू, सूत्र, गणपाठ, आगम, प्रत्यय हे इत्यादी जे पण व्याकरणशास्त्र आहे त्याच्यामध्ये जे पण उच्चारण करण्यामध्ये शब्द आलेले आहेत त्यांना अनुनासिक म्हटलं जातं. आणि ते अनुनासिक हे ज्या ठिकाणी लोप पावतात, म्हणजे काही शब्द असे असतात की ते आपण त्यांचा उच्चार करत नाही, तर त्याला इत ही संज्ञा प्राप्त होते. नंतर जर का आणखीन एक उदाहरण बघितलं ना माहेश्वर सूत्राचं, तर ते माहेश्वर सूत्र संपल्यानंतर वृत्ती येते की इति माहेश्वराने सूत्राने अनादि संज्ञार्थानी येषाम अंत्यः इतः. येषाम अंत्यः इतः, अंत्यः इतः म्हणजे काय, तर लनमध्ये तू इत संज्ञा. जसं अंत्यः इतः कसं, तर एखादं सूत्र बघितलं आपण अ इ उ न, आता याचा अंत्य जो स्वर आहे तो आहे न आहे, म्हणजेच काय, तर हा स्वर या ठिकाणी पाय तुटलेला आहे, तर ह्या स्वराला आपण इतसंज्ञक म्हणत असतो. कोणतंही असू द्या, माहेश्वर सूत्रामध्ये जो प्रत्येक शेवटचं सूत्र संपल्यानंतर प्रत्येक सूत्राच्या मागचा शेवटचा जो वर्ण आहे त्याचा पाय तुटलेला आहे, तर तो पाय तुटलेला आहे म्हणजेच त्याला इतसंज्ञा प्राप्त झाली. इतसंज्ञा प्राप्त झाली म्हणजेच त्याचा उच्चार आपण करायचा नाहीये, तो लिहायचा आहे पण उच्चार नाही करायचा आहे त्याचा, असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आणखीन एक इतसंज्ञा विधायक सूत्र आहे हलंत्यम. हलंत्यम हे एक सूत्र आहे इतसंज्ञा विधायक, इतसंज्ञा वाचक किंवा इतसंज्ञा विधायक सूत्र आहे हलंत्यम. आता हलंत्यम सूत्र काय म्हणतं की जे पण हलंत्य वर्ण असतील त्यांना इतसंज्ञा प्राप्त होते. हलंत्य वर्ण म्हणजेच हे पाय तुटलेले वर्ण, जे पण हलंत्य वर्ण असतील त्यांना इतसंज्ञा प्राप्त होते. जसं ऐऊन मध्ये न हा हलंत्य आहे. रुरलुक मध्ये कोणता वर्ण आहे हलंत्य, क. आहे. तसंच ऐऊन, रुरलुक. नंतर एवोंग मध्ये शेवटचा ग जो येतो हलंते. औच मध्ये च हलंते. तर जे पण असे पाय तुटलेले जे वर्ण असतात त्यांना पाय तुटतो म्हणजेच हलंत लागतो. ही जी रेष देतो त्याला म्हणतो आपण हलंत्य. पाय तोडण्यासाठी आपण जी रेष देत असतो ना त्याला म्हणतो आपण हलंत्य.
आणि जे जे हलंत्य वर्ण असतात त्यांची इतसंज्ञा होते, म्हणजेच त्यांचं उच्चारण करायचं नसतं किंवा ते अर्ध उच्चारण असतं, किंवा जेव्हा आपण त्याचं प्रत्याहारमध्ये वापर करणार आहे तर त्याला गाळून टाकायचंय असं त्याचा अर्थ होतो. इतसंज्ञा प्राप्त होते म्हणजेच. ठीक आहे. तर इतसंज्ञाचे 2 सूत्र आहेत. एक आहे उपदेशे अचानुनासिक इत, दुसरं इतसंज्ञा विधायक सूत्र आहे हलंत्यम. हलंत्यम हे पण त्या ठिकाणी इतसंज्ञा विधायक सूत्र आहे. नंतर पुढचं सूत्र येतं लोपः. लोपः हे सूत्र त्या ठिकाणी येतं. लोपःचं सूत्र आहे अदर्शनम लोपः. वृत्ती बघा, प्रसक्तस्य अदर्शनम लोपसंज्ञम स्यात्. प्रसक्ताचे अदर्शन म्हणजे, प्रसक्त म्हणजे शास्त्रानुसार प्राप्त झालेला वर्ण आणि त्याचा लोप होणं, म्हणजे तो वर्ण त्या ठिकाणी नाहीसा होणं. जो प्राप्त झालेला वर्ण आहे तो नाहीसा होणं म्हणजे लोप होणं. अदर्शनम प्रसक्तस्य अदर्शनम, जो प्राप्त झालेला वर्ण आहे त्याचे अदर्शन. अदर्शन म्हणजे दिसणं, दिसत नाही, दिसेन असं होणं किंवा नाहीसा होणं, त्याला म्हणतो आपण अदर्शन. तर ते अदर्शन जे घडतं त्याला म्हणतो आपण लोप. लोप होतो म्हणजे तो वर्ण नाहीसा होतो तिथून. जसं ऐऊन, ऐऊन मध्ये न जो आहे तो शास्त्रानुसार प्राप्त वर्ण आहे. तो न हा वर्ण आपल्याला मिळालाय, सूत्रामध्ये न हा वर्ण दिलेला आहे. पण आपण ज्यावेळेस प्रत्याहार तयार करतोय किंवा ज्यावेळेस आपण त्याचा वापर करतोय एखाद्या सूत्रासाठी, तर त्यावेळेस आपण त्याला वापरत नाहीये, त्या न ला आपण काउंट नाही करत आहे, म्हणजेच त्या वर्णाचा आपण लोप करतोय. तर म्हणून त्या ठिकाणी तो वर्ण असून सुद्धा आपण त्याचा वापर करत नाही, किंवा तो प्रसक्त आहे पण त्याचं अदर्शन होते, म्हणून त्याला आपण लोप अशी संज्ञा देतो. जो वर्ण शास्त्रानुसार प्राप्त आहे पण त्याचा आपण उपयोग करत नाहीये, त्याला लोप अशी संज्ञा प्राप्त होते. एखाद्या गोष्टीचं नाहीसं होणं त्याला लोपसंज्ञा प्राप्त होते. प्रसक्तस्य अदर्शनम लोपसंज्ञम स्यात्. तर लोपसंज्ञा कशाला प्राप्त होईल, तर मोस्टली हलंत्य वर्ण जे जे येते किंवा ज्याला ज्याला इतसंज्ञा प्राप्त होणारे ते लोपसंज्ञक राहतील. नंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय ते त्या ठिकाणी दिलेले, पुढच्या संज्ञामध्ये प्रत्याहार संज्ञा आलेली आहे. प्रत्याह्रियन्ते संक्षिप्यन्ते वर्णः यस्मिन् स प्रत्याहार. हे प्रत्याहारची व्याख्या आहे. प्रत्याह्रियन्ते संक्षिप्यन्ते वर्णः यस्मिन् सह प्रत्याहार, ज्याच्यामध्ये वर्णांचा संक्षेप केलेला आहे तो प्रत्याहार. आणि दुसरं आदिरंतेन संहिता, हे प्रत्याहार विधायक सूत्र आहे. प्रत्याहार कसा तयार करायचा ते आदिरंतेन संहिता सूत्रानुसार सांगितलंय. ही जी वृत्ती दुसरी पुढची ती आदिरंतेन संहिताची वृत्ती आहे. अंतेन इतसहित आदिमध्यगानां स्वस्य च संज्ञा स्यात्. म्हणजे आदिरंतेन संहिता ह्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की अंतेन इतसहित, म्हणजे शेवटचा जो इतसंज्ञक वर्ण आहे त्याच्या सहित आणि आदी, आदी म्हणजे सुरुवातीचा वर्ण, यांच्या मधले मध्यगानम, आदी मध्यगानम म्हणजे ह्या दोघांच्या मधले जेवढे पण वर्ण आहेत ते सर्व प्रत्याहारामध्ये येतात. अंतेन इतसहित, शेवटचा इत आणि आदी म्हणजे सुरुवातीचा वर्ण, या दोघांच्या मधले जे पण वर्ण आहेत ते सगळ्यांचा मिळून प्रत्याहार तयार होतो. जसं प्रत्याहार मी कालच सांगितलं होतं कसा बनवायचा ते. जसं अच प्रत्याहार जर का आपण म्हटलं, अच प्रत्याहार, तर याचा इतसंज्ञक वर्ण कोणता आहे, इत वर्ण कोणता आहे, आदी वर्ण कोणता आहे, अचचा कोणता आहे बरं? अच प्रत्याहार सांगितलं ना, याच्यामध्ये इत वर्ण कोणता आहे, आदी वर्ण कोणता आहे ह्या प्रत्याहाराचा? इथं च आहे. आणि आदी वर्ण कोणता आहे? अ. ओ. म्हणजेच अच प्रत्याहार म्हटला म्हणजे कोणते वर्ण येतील त्याच्यामध्ये? अ इ उ रुल रू ए ओ ऐ औ. अ इ उ रुरलू ए ओ ऐ औ हे सगळे वर्ण त्याच्यात. म्हणजेच काय केलं आपण, अ पासून सुरुवात केली, च पर्यंतचे वर्ण आपण काउंट केले. हेच प्रत्याहार मध्ये दिले. आदिरंतेन संहिता हे सूत्र हेच सांगतं की आपल्याला प्रत्याहार कसा बनवायचा आहे, की अ पासून सुरुवात करायची, म्हणजे जो पण आदी स्वर आहे तिथून सुरुवात करायची, आणि जो पण इत स्वर आहे तिथपर्यंत आपल्याला काउंट करायचंय, मधले इतसंज्ञक वर्ण सोडून द्यायचे, आणि जेवढे पण बाकीचे उरलेले वर्ण आहेत ते सगळे त्या प्रत्याहारामध्ये येतील. आता अ इ उ रुरलू ए ओ आणि ऐ औ हे एवढे स्वर आपण फक्त दोनच
अक्षरांमध्ये सांगितले, अच एवढ्यामध्येच सांगितले. म्हणजेच काय केलं आपण, एवढ्या सर्व स्वरांचा संक्षेप केला. तर ज्या ठिकाणी खूप साऱ्या स्वरांचा संक्षेप केलेला असतो त्याला म्हटलं जातं प्रत्याहार. पहिलं जे सूत्र आहे प्रत्याहार्यन्ते संक्षिप्यते वर्णः यस्मिन्, ते हे सांगतं की खूप साऱ्या स्वरांचा जिथे संक्षेप होतो तो म्हणजे प्रत्याहार. आणि दुसरं जे सूत्र आहे आदिरंतेन संहिता, ते हे सांगतं की तो प्रत्याहार तयार कसा करायचा आहे. ठीक आहे. तर हे प्रत्याहार विधायक सूत्र असं जर कुठे विचारलेलं असेल तर ते आदिरंतेन संहिता असं लिहायचं. ठीक आहे. पुढे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ह्या 3 संज्ञा येतात. उदात्त कशाला म्हणायचं, अनुदात्त कशाला म्हणायचं आणि स्वरित कशाला म्हणायचं ते पुढच्या ह्या संज्ञांमध्ये दिले. सूत्र आहे उच्चैहि उदात्त. उच्चैहि जे जोराने उच्चारण केले जातात ते उदात्त स्वर. पुढे वृत्ती दिलेली, तालवादीषु सभागेषु स्थानेषु ऊर्ध्वभागे निष्पन्नः अच उदात्त संज्ञा स्यात्. म्हणजे तालवादी जे पण उच्चारण स्थान आहेत त्यांच्या ऊर्ध्व भागातून जो स्वर निष्पन्न होतो त्याला उदात्त संज्ञा प्राप्त होते. उच्चैहि उदात्त. उदात्त स्वराचं उच्चारण हे उंच आवाजात केलं जातं. नंतर अनुदात्त ही संज्ञा आहे. नीचैहि अनुदात्त. वृत्ती दिलेली, तालवादीषु सभागेषु स्थानेषु अधोभागे निष्पन्नः अच. उदात्तमध्ये ऊर्ध्व भागातून स्वर निष्पन्न होतो. अनुदात्तमध्ये जे पण तालवादी स्थान आहे त्यांच्या अधोभागातून स्वर निष्पन्न होतो, त्यांना अनुदात्त संज्ञा प्राप्त होते. पुढचं जी संज्ञा आहे ती आहे स्वरित. स्वरित कशाला म्हणणार तर समाहारः स्वरितः. समाहारः स्वरित म्हणजे उदात्त अनुदात्तत्वे वर्णधर्मो समाह्रियते यत्र स अच स्वरित संज्ञा स्यात्. म्हणजे उदात्त आणि अनुदात्त यांचे जे पण वर्णधर्म आहेत म्हणजे यांचे जे पण नियम आहेत जे ते ज्याच्यामध्ये एकत्रित येतात किंवा ज्याच्यामध्ये त्या दोघांचा समावेश असतो अशा स्वराला स्वरित ही संज्ञा प्राप्त होते. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित याच्या वृत्ती लक्षात ठेवायच्या. याच्या उदात्त, अनुदात्त, स्वरितच्या. उदात्त अनुदात्तच्या वृत्तीमध्ये फक्त ऊर्ध्वभागे आणि अधोभागे एवढाच फरक आहे, बाकी पूर्ण वृत्ती सारखी आहे. स्वरितमध्ये दोघांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो किंवा दोघांचा त्या ठिकाणी समन्वय केला जातोय उदात्त आणि अनुदात्तचा. पुढे सवर्ण म्हणजे काय ती त्याची संज्ञा आलेली, तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम. तुल्य अस्य प्रयत्नम सवर्णम, ज्याचे प्रयत्न सारखे आहेत अशा 2 वर्णांना सवर्ण म्हटलं जातं. मग कोणते प्रयत्न, एक म्हणजे आभ्यंतर प्रयत्न आणि दुसरं म्हणजे तालवादी स्थान. ज्या 2 वर्णांचे तालवादी स्थान, उच्चारण स्थान आणि आभ्यंतर प्रयत्न सारखे आहेत त्यांना सवर्ण म्हणतो आपण. जसं आपण उदाहरण जर घेतलं तर क आणि ख याचं जर उदाहरण घेतलं तर क चं उच्चारण स्थान कोणतं आहे, कंठ. कंठ. ख चं उच्चारण स्थान कोणतं आहे, कंठ. कंठ. क चं आभ्यंतर प्रयत्न काय आहे, स्पृष्ट. स्पृष्ट. ख चा आभ्यंतर प्रयत्न काय आहे, ख चा आभ्यंतर प्रयत्न स्पृष्ट. स्पृष्टच आहे. बरोबर. म्हणजेच क आणि ख यांचं उच्चारण स्थान पण सारखं आहे आणि आभ्यंतर प्रयत्न पण सारखा आहे. म्हणजे क आणि ख हे दोघं काय आहेत, सवर्ण आहेत. तसंच क आणि च जर का घेतलं, क आणि छ, क चं उच्चारण स्थान काय आहे, कंठ. 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 आभ्यंतर प्रयत्न काय क चा, स्पृष्ट. स्पृष्ट. च चा आभ्यंतर प्रयत्न काय, स्पृष्ट. स्पृष्ट. पण च चं उच्चारण स्थान काय, तालू. तालू. मग क आणि च हे सवर्ण राहतील का, नाही. नाही. का बरं, क आणि च चा आभ्यंतर प्रयत्न सारखा आहे पण फरक कशात आहे, उच्चारण स्थानमध्ये. म्हणून आभ्यंतर प्रयत्न आणि उच्चारण स्थान हे दोन्ही ज्या वर्णांचे सारखे आहेत ते सवर्ण असतात, त्यांना सवर्ण संज्ञा प्राप्त होते. क आणि ख हे एक दुसऱ्याचे सवर्ण आहेत, क आणि च हे एक दुसऱ्याचे सवर्ण नाहीत. ठीक आहे. सवर्ण म्हणजे काय ते कळालं. तालवादी स्थानम आभ्यंतर प्रयत्न एति एतद्वयम यस्येन तुल्यम तन्मितः सवर्ण संज्ञा स्यात्. सवर्ण होण्यासाठी तालवादी स्थान म्हणजे उच्चारण स्थान आणि आभ्यंतर प्रयत्न हे सारखे असले पाहिजे. नंतर
17वी जी संज्ञा आहे ती आहे निपात. निपात एक अच अनंग. निपात म्हणजे काही काही वेळेस वाक्य तयार करण्यासाठी काही शब्द हे त्या वाक्यामध्ये टाकले जातात किंवा श्लोक तयार करताना ते श्लोकचं परिपूर्तता करण्यासाठी काही शब्द त्याच्यामध्ये श्लोकमध्ये ॲड केले जातात. त्या शब्दांचा कोणताच पर्टिक्युलर असा कोणता अर्थ नसतो, तर त्याला आपण निपात म्हणत असतो. आता निपात हे काही वेळेस उपसर्ग पण असतात किंवा काही वेळेस निपात हे पर्टिक्युलर शब्द पण असतात, अव्यय असतात काही वेळेस निपात हे अपि अच असे अव्यय पण असतात. तर ते निपात म्हणजे वाक्यपूर्तता किंवा शब्दपूर्तता करण्यासाठी वाक्यामध्ये पडलेले शब्द ज्यांचा कोणत्याच प्रकारचा अर्थ नसतो, निरर्थक असतात ते शब्द, पण ते वाक्यपूर्तीसाठी त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये आलेले असतात किंवा छंदपूर्तीसाठी श्लोकामध्ये ते शब्द आलेले असतात, त्यांना निपात म्हटलं जातं. निपात एक अच अनंग म्हणजे निपात म्हणजे असे स्वर जे अनंग आहेत. अनंग म्हणजे कोणत्याच प्रकारचा त्याच्यामध्ये अर्थ नाही आहेत असे. नंतर प्रगृह्यम. प्रगृह्यम कशाला म्हणणार ते या ठिकाणी 18व्या सूत्रामध्ये दिलंय. इदुदेत द्विवचनम प्रगृह्यम. इदुदेद अंतम द्विवचनम प्रगृह्य संज्ञम स्यात्. म्हणजेच काय, तर ई, उ आणि ए याच्याने अंत होणारे जे पण द्विवचन आहेत त्यांना प्रगृह्य संज्ञा प्राप्त होते. जसं कवी शब्द जर बघितला तर कवी शब्दाचं प्रथमा द्विवचन येतं कवी. नंतर वन शब्दाचं द्विवचन येतं वने. तसंच गुरु शब्दाचं द्विवचन येतं गुरु. तर हे सगळे द्विवचन पण आहेत आणि यांचा अंत जो येतो अंत्यस्वर बघा, कवीचा अंत्यस्वर दीर्घ ई आहे, वनेचा अंत्यस्वर ए, गुरुचा अंत्यस्वर दीर्घ उ आहे. तर हे सगळे त्या ठिकाणी प्रगृह्य आहेत. ठीक आहे. प्रगृह्य होण्यासाठी कोणताही शब्द असू द्या, प्रगृह्य बनण्यासाठी त्याला 2 कंडिशन असतात. एक तर ते द्विवचन असलं पाहिजे शब्दाचं, दुसरी कंडिशन असते की त्यांचा अंत्यस्वर दीर्घ ई असला पाहिजे किंवा दीर्घ उ असला पाहिजे किंवा ए असला पाहिजे. ठीक आहे. कळालं हे प्रगृह्य म्हणजे काय असतं ते. इदुदेद अंतम द्विवचनम प्रगृह्यम ही प्रगृह्याची संज्ञा आहे. ह्या एवढ्या संज्ञा 18 संज्ञा तुम्हाला संज्ञा प्रकरणमध्ये आहेत. आता याच्यावरती तुम्हाला MCQ येतात 5 मार्काचे. आता ते जे 5 मार्काचे MCQ आहेत ते 18 संज्ञांमध्ये जे पण सूत्र दिलेले आहेत त्या सूत्राच्या आधारावरती तुम्हाला ते MCQ विचारले जातात. तर एक तर तुम्हाला ते सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. दुसरं म्हणजे त्याच्या ज्या वृत्ती दिलेल्या आहेत सूत्रांच्या त्या वृत्ती लक्षात ठेवायच्या आहेत. काही काही वेळेस सूत्रांच्या ऐवजी वृत्ती विचारलेली असते आणि वृत्तीमधला एखादा शब्द त्या ठिकाणी ब्लँक करून फिल इन द ब्लँक सारखं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. तर त्या वृत्ती आणि सूत्र जे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरं आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं, आपण प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व दीर्घ प्लुत असे 3 प्रकार बघितले. त्या प्रत्येक ऱ्हस्व दीर्घ प्लुताचे परत उदात्त अनुदात्त स्वरित असे 3 प्रकार पडतात आणि त्या प्रत्येकाचे अनुनासिक आणि अनअनुनासिक असे 2 प्रकार पडतात. म्हणजे एका स्वराचे एकूण किती प्रकार पडतात? 18 प्रकार पडतात. आता हे प्रत्येक स्वराचे 18 प्रकार पडतात. त्याच्यात अपवाद फक्त ऋलू स्वर आहे, ऋलू, आणि दुसरा एक अपवाद आहे एच प्रत्याहार. एच प्रत्याहार आणि ऋलू स्वर. ऋलूचे 12 प्रकार पडतात आणि एच प्रत्याहारातील जे पण स्वर आहेत त्यांचे 12 प्रकार पडतात. ऋलूचे 12 प्रकार पडतात कारण की त्यांचा दीर्घ नसतो आणि एच प्रत्याहारातील जे पण स्वर आहेत त्यांचे पण 12 प्रकार पडतात कारण की त्यांचा ह्रस्व नसतो. ऋलू वर्णस्य 12 तस्य दीर्घ अभावात एचाम अपि 12 तेषां ह्रस्व अभावात. एच म्हणजे कोणते येतील, कोणते स्वर? ए ओ ऐ औ. ए ओ ऐ औ यांचे किती प्रकार पडतात? 12. ऋलूचे किती प्रकार पडतात? 12. ऋलूचे 12 प्रकार का बरं पडतात? दीर्घ नसतो म्हणून. दीर्घ नसतो. आणि ए ऐ ओ औ यांचे 12 प्रकार का बरं पडतात?
रस्व नसतो म्हणून. ह्रस्व नसतो म्हणून. ठीक आहे. आता याच्यावरती क्वेश्चन बघा कसे येतात तुम्हाला. फक्त MCQ येणार आहे त्याच्यावरती, संज्ञा प्रकरणावर पण आणि संस्कृत वर्णनाम परिचयावरती पण. आणि ते MCQ जे येतील ते तुम्हाला जे सूत्र आहेत सूत्राच्या आधारावरती ते MCQ राहतील, म्हणून सूत्र पाठ करायचे आहेत त्याचे. ठीक आहे. मग इथे 5वा बघा, उच्चैः डॅश डॅश डॅश. काय येईल? उदात्त. उच्चैः उदात्त. 7वं बघा, सुप्तिंगंतम डॅश डॅश डॅश. काय येईल? पदम. 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 नंतर 9वं बघा, पदम. इतसंज्ञा विधायक सूत्रम किम. हलन्त्यम. हलन्त्यम. 15वा बघा, वर्णानाम अतिशयित सन्निधी कह संज्ञा स्यात्. संहिता. संहिता संज्ञा. ठीक आहे. हे काल झालं अभ्यंतर प्रयत्न कधीदा. हे बघा 7वं, उपसर्गाः डॅश डॅश डॅश. क्रियायोग. योगे. क्रियायोगे उपसर्ग. 11वा, अदर्शनम डॅश डॅश डॅश. लोप. अदर्शनम लोपः. 15वा, स्पृष्टम प्रयत्नम. स्पर्शानाम. हे काल झालं. स्पर्शनम. 17वा, समाहारः डॅश डॅश डॅश. त्वरित. स्वरित. 18वा बघा, अ इ उ ऋ लु एते ह्रस्वस्वराः दीर्घस्वराः. काय येईल? ह्रस्व स्वराः. ह्रस्वस्वराः. दुसरं बघा, अचपि अव्यवहिता हलः डॅश डॅश संज्ञा स्यु. काय येईल? छबी व्यवहारता हल. काय येणार त्याचं? संयोग. संयोग. ज्यामध्ये ज्या 2 व्यंजनांच्या मध्ये स्वरांचं व्यवधान नसतं त्याला संयोग म्हणतो. 6वं बघा, एचो डॅश डॅश डॅश. तर हे जे दिलेलं आहे ना, एचः एचो एकादशानाम द्वादशानाम त्रयोदशानाम, तर काय येईल तिथे? म्हणजे एचचे प्रकार किती पडतात असं विचारलेलं आहे त्यांनी. 12. काय येईल तिथे? द्वादशाने. एचो द्वादशानाम स्फुटम ह्रस्वाभावात असं येते. हे 10वं बघा, डॅश डॅश अनुदात्त. उच्च. काय येणार? निश्चय अनुदात्त. नीचैः अनुदात्त. 13वं बघा, वर्गानाम. हे झालंय का? काय याचं? द्वितीय चतुर्थ. खरं. शलः. खरः नाही, शलः. हे 14, मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्णः. काय येईल? अनुनासिक. अनुनासिक संज्ञा स्यात्. 17वं बघा, तुल्यः डॅश डॅश प्रयत्नम सवर्ण. तुल्य. मुखम. सूत्र काय होतं ते? तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम. डी येईल त्याचा. आस्य. तुल्य आस्य प्रयत्नम सवर्णम. तुल्यस्य प्रयत्नम. आता इथे त्यांनी काहीच नाही केलं, फक्त मधलं आस्य काढून टाकलं.
आपण खाली मुख माननम हे विचार करत बसलो, पण सिंपल फक्त ती फोड करून आस्य काढलेलं होतं. तुल्यास्य त्याच्यासाठी सूत्र माहिती असले पाहिजेत. सूत्र माहिती असलं का हे बारीक सारीक जरी गाळलेलं तुल्यस्य राहिलं तर लक्षात राहतं. तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम असं येते. 20 बघा, प्रत्यक्षस्य अदर्शनम डॅश डॅश संज्ञम स्यात्. लोप संन्यासात लोप संज्ञम स्यात्. लोक ते हे असे तुम्हाला MCQ येतात याच्यावरती. म्हणून सूत्र पाठ करायचे. हे काल तुम्हाला मी संस्कृत वर्णनाम परिचयची PDF पाठवली, याची पण PDF पाठवतो. हे सूत्र, संज्ञा प्रकरणचे सूत्र आणि संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये जे पण उच्चारण स्थानांचे सूत्र दिलेले ते, आणि बाह्य प्रयत्न अभ्यंतर प्रयत्नाचे सूत्र, एवढे सूत्र पाठ करा. किंवा मग असे लक्षात ठेवा की कमीत कमी तुम्हाला ते जे ABCD दिलेले आहेत तर त्याच्यामधून शब्द लवकर ओळखता येतील. पाठ झाले तर खूप चांगलं, पण नाही पाठ झाले तर एवढ्यांदा वाचा की ते नुसतं बघितल्यावरती असं आठवलं पाहिजे की याच्यामध्ये काय नेमका कोणता शब्द फिट बसेल. ठीक आहे. आता उद्या मला शब्द पाठ करून यायचा सगळ्यांनी. बोलून कोण दाखवणार? कोणता शब्द सर? माला. माला. माला आकारांत स्त्रीलिंगी. पाठ सगळ्यांनी करायचा. कोण बोलून कोण दाखवणार उद्या? गौरी. गौरी बोलून दाखवेल उद्या मला शब्द. सगळ्यांनी पाठ करून यायचा. तिचं बोलून झालं का मी रॅन्डमली विचारेल कोणाला पण. ठीक आहे. वन शब्द आपण घेणार नाही पाठ करायला. वन शब्दामध्ये फक्त वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी प्रथम द्वितीया एवढंच फरक आहे. बाकी सगळं तृतीया ते संबोधनपर्यंत देवप्रमाणे चालतं. तृतीया ते सप्तमीपर्यंत. म्हणून वनम शब्द प्रथमा द्वितीयाचे रूप लक्षात ठेवायचे. बाकी तृतीया ते सप्तमी देवप्रमाणेच चालतो वन शब्द. ठीक आहे.